तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज एक आगळा वेगळा विषय. आज आपण बकऱ्याच्या एक वेगळ्या जातीविषयी, तिच्या रंग, रूप, प्रजनन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सानेन शेळीपालनविषयी. सानेन ही शेळीची एक जात आहे जी मुख्यतः स्वित्झर्लंड आणि त्याच्या आसपासच्या खोऱ्यात प्रामुख्याने आढळते. तिथली ही प्रमुख जात आहे. सानेनला दुधाची राणी पण म्हणतात, डेअरी ऑफ गोट्स, कारण दूध देण्याची क्षमता खूप मोठी आहे आणि दुधाची गुणवत्ता, क्वालिटी, फॅट वगैरे पण जास्त असतं. आता दुधाचं बघायला गेलं तर सानेन शेळीचं दिवसाला 4 ते 5 लिटर दूध देते, किंवा काही प्रसंगी ते जास्त पण असू शकते, 6, 7, 8. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन देणारी ही शेळ्यांच्या माझ्या मते तर एकमेव जात आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दूध देते. आणि तिच्या दूधच्या फॅटची क्षमता पण 4 पर्यंत फॅट तिचं पडू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगली दुधाची राणी म्हणून पण तिला ओळखलं जातं. अशी ही सानेन कमी जागेत, कमी वेळात चांगली ग्रो करणारी, जुळी पिल्लं देण्याचा रेट हिचा 70% आहे. वर्षातून 2दा पिल्लं देते आणि शेळीमध्ये अशी एकमेव जात आहे जी 5 महिन्यामध्ये पिल्ले घालते. प्रामुख्याने आपण पाहिलं शेळीपालनामध्ये तर शेळ्यामध्ये 6 महिन्याचा कालावधी असतो डिलिव्हरीचा किंवा पिल्ले घालण्याचा. पण सानेन त्याला अपवाद आहे. सानेन 5 महिन्यामध्येच पिल्लू जन्माला घालते आणि सुंदर अशी रंगामध्ये असते. पांढरा शुभ्र असा रंग असतो, स्वच्छ असते. तसेच आयवरी कलर पण असतो, काळा पांढऱ्या कलरमध्ये पण भेटते. तसेच तांबडा कलर, क्वचित प्रसंगी तांबडा कलर पण सानेनमध्ये आढळतो. सुंदर अशी जात आहे. सानेन शेळीचं वजन बघितलं तर मादीचं वजन 60 ते पूर्णतः वाढ झालेल्या मादीचं वजन 60 ते 70 किलोच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटतं. तसेच नर बोकडाचं वजन बघितलं तर पूर्णतः वाढ झालेल्या नर बोकडाचं वजन 80 ते 90 किलोच्या दरम्यान असते. यापेक्षा जास्त पण असू शकते. 100 किंवा 110 किलोची बोकडं पण पाहायला भेटतात. आणि सानेन त्याच्या शिंगामुळे हरणासारखी दिसणारी, स्वच्छ आणि उभी आणि लांबलचक, तितकीच डौलदार आणि कुचीदार म्हणू शकतो आपण त्याला. या त्याच्या शिंगामुळं सानेन आणखीन उठून दिसते. तुम्ही चित्रात पाहू शकता की शिंगे अशी लांबलचक असतात. त्यामुळे आणि त्यांच्या पांढऱ्या कलरमुळे आणि बुटक्या हाईटमुळे ईदच्या वेळी ही बोकडं जास्त किमतीला विकलेली आपल्याला पाहायला भेटतात. सुंदर जात आहे आणि शिंगांमुळे आणि त्याच्या रंगरूपामुळे, कलरमुळे, त्वचेमुळे ती जास्त ईदीच्या प्रमाणात, खास करून मुंबईसारख्या भागात त्याची विक्री झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि सुंदर, तितकीच शांत स्वभावाची ही जात आहे. जास्त अग्रेसिव्ह नसते, जास्त रागीट नसते, शांत असते. कमी जागेमध्ये त्यांना राहू शकतात. सानेन शेळीपालन करत असताना यांना जास्त ऊन वगैरे सहन होत नाही.
त्यामुळे तुम्ही जर सानेन शेळीपालन करणार असाल तर सानेनला जास्त करून सावलीचा किंवा तुम्ही शेळीपालन करणाऱ्या शेडमध्ये हवा खेळती राहावी यासाठी त्या सोय केलेली असावी. कारण सानेन जास्त करून बाहेरच्या देशातलं ब्रीड असल्यामुळे त्याला हवे वगैरेचं थोडं मेंटेनन्स आणि थोडं हे करावं लागतं. आजाराबाबतीत पण त्याची देखभाल वगैरे करावी लागते. थोडी काटक जात आहे, आजाराबाबतीत सूट झालेली जात आहे. आपल्या महाराष्ट्रात बी मोठ्या प्रमाणात सानेंचं शेळीपालन वगैरे केलेलं आता पाहायला भेटतं. प्रजनन क्षमता जास्त आहे, पिल्ले घालण्याची ताकद जास्त आहे. 3 किंवा गावरांसारखे 4 किंवा 5 बी पिल्लं ही जात घालू शकते. काटक कोणत्याही वातावरणात सुटेबल आहे. चाऱ्यावर किंवा हिरव्या किंवा सुक्या चाऱ्यावर पण ही जात टिकून राहून तग धरून शकते. त्यामुळे सानेंचा एकंदरीत निकाल चांगला आहे. फक्त स्वच्छ पाणी, सकस आहार असला, भरड वगैरेचं नियोजन चांगलं असं. एक शेळीमधील देखणी जात आहे जिच्या पांढऱ्या स्वच्छ कलरमुळे किंवा आयवरी कलरमुळे तिला एक चांगली मागणी असते. खास करून मुंबईसारख्या शहरी वातावरणात सानेन सांभाळण्याचे प्रमाण जास्त आहे. आता ह्याची खरेदी विक्री बघायला गेले तर शक्यतो ईदीच्या वेळेसच बाजारात ह्याची बकरी बोकडं विक्रीसाठी भेटतात. अशी शक्यतो तुम्हाला खरेदी करायची असेल तर सानेन शेळी वगैरे बाजारात भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला चांगल्या चांगल्या फार्मला व्हिजिट करावी लागेल. देवनारसारखी मंडी महाराष्ट्रातील तेथे तुम्हाला भेट द्यावी लागेल किंवा तुमच्या ओळखीचे किंवा जवळपासचे सानेंचे फार्म असतील तर तेथून तुम्हाला ही जात भेटून जाईल. ओळख तुम्ही ओळखू शकता. लांबदार शिंगं असतात, पांढरा शुभ्र रंग असतो, तोंड थोडं बारीक असतं. मी चित्रात पाहू शकता ही सानेंची बेसिक ओळख आहे. नाहीतर सानेन म्हणून फसवलं जातं. फसू नका. निळे लाल 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 भोर डोळे असतात. हेच प्रामुख्याने सानेन शेळीची किंवा सानेन बोकडाची ही आहे. आणि तिच्या दूध देण्याच्या क्षमतेमुळे ती सध्या लोकप्रिय आहे आणि ती तिच्या दूध देण्याच्या यावर ओळखली जाते. आणि ईदसाठी जे शौकीन लोक आहेत ती शिंग वगैरे बघूनच तिला खरेदी करतात. जास्त मोठी जात नाही ना, काटक आहे पण तेवढीच उत्पन्न फायदा देणारी जात आहे. त्यामुळे शेतकरी किंवा शेळीपालक मित्रांनी जर सानेनमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच भविष्याच्या दृष्टीने एक फायदेशीर अशी ही शेळीची जात म्हणावी लागेल, जी विदेशातून भारतात आली आणि भारतात तिने एक चांगलं आपलं मार्केट निर्माण केलेलं आहे. अशी ही सानेन शेळीची जात. नक्कीच तुम्ही तिला गावरान शेळ्याबरोबर किंवा उस्मानाबादी शेळ्यांबरोबर क्रॉसिंग करून संकरित करून त्याची एक चांगली जात निर्माण होऊ शकते, जी दिसायला रंगरूप त्वचेमध्ये चांगली निर्माण होईल आणि तुम्ही नक्कीच एक चांगले शेळीपालक व्हाल. तर नक्कीच मित्रांनो सानेनमध्ये इन्व्हेस्ट करा. एक चांगली शेळीची जात किंवा बोकडाची जात आहे सानेन, जी रोगप्रतिकारशक्ती पण तिची चांगली आहे आणि नक्कीच भविष्यात तिला एक चांगला दर्जा आणि चांगलं मार्केट प्राप्त होईल यातील मात्र शंका नाही आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या व्हिडिओला शेअर करा शेळीपालक मित्रांबरोबर. जे तुमचे मित्र असतील, जे शेळीपालनमध्ये असतील, नवीन असतील. हरणासारखी दिसणारी ही सानेन
आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल पाहत राहा. आपण तुमच्यासाठी मित्रांनो नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यश भेटो ना भेटो पण आपला नक्कीच प्रयत्न असेल शेळी पालक मित्रांपर्यंत चांगली माहिती घेऊन येण्याचा. थँक्यू. आभारी आहे. असंच प्रेम राहू दे.